नमस्कार मंडळी. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये शेवटी नंदिनी किडनॅप झालीच. आता सगळीकडे आरोळा उठलाय की ताई किडनॅप झाली, ताई किडनॅप झाली. सगळ्यात जास्त नंदिनीचा मामा चिडलाय बरं का. सगळ्यात जास्त हा दौलत मामा चिडलाय बरं का प्रेक्षकांनो. पण मला ना आता टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. बिचाऱ्या नंदिनीचं काय हो पुढे. म्हणजे बघा ना, या पोरांच्या काही चुका नसताना यांना एवढं सगळं सफर करावं लागतं. एक आनंदाची बातमी अशी की या मालिकेत नवीन पाहुणे कलाकार येणार आहे, ते म्हणजे अनिरुद्ध. तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतेय. तर बघा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा सुरुवातीपासून भाग सांगते 12 फेब्रुवारीचा. तर आता नंदिनीला विचारत असतो पार्थ की काही आहे का जे तुम्हाला मला सांगायचंय. आता नंदिनीला दीपक बद्दल सांगायचं असतं. आता ती सांगणार तेवढ्यात तिची सासू आणि आई येते आणि म्हणते चला आता मुहूर्त टळेल, नंतर गप्पा मारायच्याच आहेत आयुष्यभर. आता पारची आई त्याला घेऊन जाते. मग आता नंदिनीची आई तिला घेऊन जाते. पण रम्याची सटकली ना आता. ती रम्या इतकी चिडचिड करते, संतापते. तिथे त्या नंदिनीचा आणि पारचा फोटो असतो. तर आता रम्या तिथे एक दगड घेते आणि त्या नंदिनीच्या फोटोवर जोरात हाणते. रम्या नंदिनीला खूप शिव्या शाप द्यायला लागते. नंदिनी, तुझं वाटोळ वाटोळ होईल. माझ्या आईने तुला आशीर्वाद दिले असतील, पण माझी माझी हाय लागेल तुला. एक प्रेम करणाऱ्या प्रेयसीचा तळतळाट लागणार आहे तुला. तुला कधीच सुख मिळणार नाही. पार्थशी लग्न केल्यावर तुला कधीच सुख मिळणार नाही नंदिनी, कधीच नाही. रम्याची आता एकदम सटकली आहे प्रेक्षकांनो. आता इथे ना जरा आई आणि मुलीचा भावूक प्रसंग दाखवलाय त्यांनी. नंदिनी गौरीहार पूजायला बसत असते, पण पुन्हा उठून उभी राहते. आता तिची आई विचारते काय ग बाळा, काय झालं. आता नंदिनी म्हणते अगं आई, जरा टेन्शन आलंय ग. आई, गुरुजींनी लग्न मंडपात बोलवल्यानंतर नंतर पुन्हा कधी परत फिरायला मिळेल हे समजणार नाही ग. म्हणजे कळत नाहीये काय करू. आता माझा संसार सुरू होईल, कसं होईल ग आई सगळं. आता मला खूप भीती वाटतेय. म्हणजे नव्या नवरीला भीती वाटते हे खरं आहे, पण नंदिनीच्या चेहऱ्यावरची भीती जरा जास्तीच गाढ दाखवली आहे त्यांनी. तर आता तिच्या आईला टेन्शन येतं, पण तिच्या आईने अतिशय सुंदर शब्दात तिला समजवलंय. पण तत्पूर्वी रम्याचे काही शिव्याशाप राहिलेत द्यायचे. रम्या म्हणत असते नंदिनी, लग्नानंतर रड रड रडशील, तू एकटी पडशील, भीक मागशील स्वतःसाठी, पण माझ्या पाठचा सहवास तुला कधीच लाभणार नाही नंदिनी, शाप देते मी तुला. ती सारखी सारखी त्या नंदिनी आणि पाठच्या फोटोकडे बघते आणि शिव्याशाप देते. पण आता तिला अचानक तिची आई आठवते आणि तिच्या लक्षात येतं की तिच्या आईने तर नंदिनी आणि पाठचं लग्न स्वीकारलंय. आता रम्या पुन्हा आरडाओरडा करते. तिच्या ज्या बांगड्या असतात ना त्या फोडून टाकते, अंगावरचे दागिने काही फेकून देते. अरे 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 बापरे. प्रेक्षकांना कोणी येणारं जाणारं बघत नाहीये का हिच्याकडे. रम्या म्हणते तू सुद्धा देशमुखांसारखीच निघालीस ग आई. मला आशा देत राहिली तू की माझं लग्न आणि पाठचं लग्न होईल, पण शेवटी माझ्या सुखापेक्षा जास्त तुला तुझ्या भावाचं सुख जास्ती वाटलं ना. आय हेट यू आई. आजपासून तू माझ्यासाठी मेली आई. अरे देवा देवा देवा. प्रेक्षकांनो, ही पोरगी आहे का काय आहे. बापरे बाप. आता ती असं बोलते आणि तिथून निघून जाते लग्न मंडपातनं राग राग. आता हिनेच हिच्या आईच्या प्लॅनवर पाणी पसरवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. नंदिनी तिच्या आईला म्हणत असते ए आई, सासरचं सगळं ठीक असतं ना ग. नाही म्हणजे अनोळखी माणसं, अनोळखा स्वभाव जमल का ग आई मला सगळं. मग तिची आई सुरेख समजवते तिला ए बेटा, याला भीती म्हणत नाही, त्याला हुरहुर म्हणत असतात. नंदिनी, हे बघ, गौरी हार न हा एक निमित्त आहे. माझी आजी नेहमी मला सांगायची, अगं गौरी हारेच्या पूजेला जेव्हा नवरी बसते ना, तेव्हा नवरीला शांत बसता येतं थोड्या वेळ. बेटा, आज जे तू हे करतेस ना, पूजा, लग्न, अगं हे सगळं प्रत्येक मुलीला करावं लागतं बेटा. जे माझ्या आईने मला समजवलं तेच मी तुला समजवते. अनुभवातनं सुद्धा मी शिकले ग राजा. नवीन जे घर असतं ना ते दुधासारखं असतं बरं का. म्हटलं तर खूप जपावं लागतं. अगं वेळेवर तापवलं नाही ना तर ते खराब होतं. लिंबू, मीठ, मिरचीचा हात लागला ना तर ते नासतं सुद्धा ग बेटा. अगं आस कमी लागली ना तर साय सुद्धा घट्ट होत नाही, आणि आस जर जास्त लागली तर ते उतू जातं ग दूध. सासरचं पण असंच असतं बेटा. अति केलं ना की गृहीत धरतात आणि कमी केलं की नावं ठेवत राहतात. नंदिनी म्हणते आई, मग आपण काय करायचं ग. तिची आई खूप सुंदर सांगते प्रेक्षकांनो, बेटा स्वीकार करायचा माणसांचा, परिस्थितीचा. सगळं कसं आपल्या मनासारखं होईल ग राजा. हा बघ, आपलं पण कधीतरी आपल्याला पारखं होतं ना बेटा. धीर ठेवायचा, संयम ठेवायचा. कोणीतरी बोलेल, लागेल, मनाला लागेल असं बोलतील, पण हरकत नाहीये. आपल्या हातून सुद्धा कधीतरी काही चूक होते ना, ए बेटा मानपान नाही बघायचा. सगळेजण तुला नक्की समजून घेतील. आणि राजा, हे बघ, सगळे दिवस सारखे नसतात आणि सगळेच माणसं सुद्धा सारखे नसतात नंदिनी. अगं कुठेही मिसळायचं आणि कुठे घट्ट उभं राहायचं
हे तू स्वतःशी नीट ठरव राजा. बेटा आज तू सून होतीयस, उद्या कोणाची तरी मावशी जाऊ होशील आणि बेटा उद्या जाऊन तू आई सुद्धा होशील. खूप मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात बरं बाईला. तू जशी आनंद निवास मधल्या माणसांची काळजी घ्यायचीस ना, आता अख्खं घर आणि अख्खं कुटुंब तुला जोडायचंय राजा. नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलंय प्रेक्षकांनो. आता नंदिनीची आई म्हणते, राजा माझा विश्वास आहे तुला जमेल. बघता बघता अनोळखी माणसं सख्खी होतील ग. तुझी त्यांना आणि त्यांची तुला सवय होईल, एकमेकांशिवाय करमेन असं होईल. माहेरी आलीस ना राजा की कधी एकदा त्या घरी जाशील असं होईल ग तुला. खरं सांगा मैत्रिणीनं, कोणाकोणाला असं होतं? नंदिनीचा आता ऊर अगदी गहीवरून आलाय आणि ती तिच्या आईला घट्ट मिठी मारते. तिची आई तिला खूप आशीर्वाद देते. नंदिनीची आई पुढे म्हणते, बेटा आता तुझं लग्न होईल, गळ्यात मंगळसूत्र येईल. मंगळसूत्राला ओझं समजू नकोस बरं. अगं लग्न झाल्याची एक सुंदर खूण फक्त स्त्रीला मिळते. हे भाग्य फक्त स्त्रीला मिळतं बेटा, पुरुषांना नाही मिळत हे भाग्य. किती सुंदर वाक्य बोलल्यात ना नंदिनीच्या आई. आता तेवढ्यात काव्या येते आणि या दोघींना रडताना बघते आणि म्हणते, अगं आई, अगं तू काय ताईला रडवतेस माझ्या? नंदिनीला जवळ घेऊन म्हणते, ए ताई नको रडूस ना, बस आता. आता बघा वसू आत्या कशी घाई करताय. वसू आत्या म्हणतात, अगं हे काय, तू बस लवकर नंदिनी, अगं तुला गौरीहार पुजायचा आहे ना. आता तिथे बसवतात त्या नंदिनीला आणि बाहेर लक्ष ठेवून असतात. आता सहज काव्या विचारते, ए आई ही गौरीहाराची पूजा का करतात ग? वसू आत्या लगेच थोडंसं रागावून म्हणतात, अगं प्रथा असते काव्या आणि उगाचच कशाला बडबड करतेस ग, वेळ नको घालवूस, चल नंदिनी पूजा कर. आता लगेच नंदिनीची आई म्हणते, अहो ताई असू द्यात, आमच्या काव्याला एरवी हा प्रश्न नसता पडला, पण नशीब आज विचारते ती. आता नंदिनीच्या आईने गौरीहाराचं महत्व सुंदर सांगितलंय. त्या म्हणतात, अरे बेटा गौरीहार म्हणजे गौरीचं हरण करणारा, तिला पळवून नेणारा तो शंकर. अगं आपण ताईला अन्नपूर्णेची मूर्ती दिली आहे ना, त्या मूर्तीची तुझी ताई पूजा करणार आणि मग पार्थरावांच्या खिशात ठेवणार. म्हणजे आता ते तिला पळवून नेणार आणि सासरी गेली की ती त्यांनी बाहेर काढून रोजच्या पूजेत ठेवायची. म्हणजे सासरी भगवान शंकराच्या घरी ती सुखाने नांदू दे असं असतं ते. काव्या म्हणते, अरे वा काय सुंदर ग आई. मग आता वसू आत्या म्हणतात, अगं तुला माहिती आहे का नंदिनी, पूर्वी गौरीहार पुसताना पाण्याचा घोट गिळायला सांगायच्या आमच्या आज्या पंजा. कारण नववधूने कोणाशी बोलायचं नसतं, कोणाला हाक मारायची नसते आणि शेजाऱ्यांशी बोलणाऱ्यांची बडबड अजिबात करायची नाही ना म्हणून. आता वसू आत्याने हा टोमणा मारलाय. तिची आई आणि बहीण गप्पा मारताय ना नंदिनीशी, म्हणून नंदिनीला त्या टोचून बोलताय प्रेक्षकांनो. सुरुवात झाली बिचारीच्या सासूरवासाला. हिला ना याच घरात यायचंय, फक्त यांचे नवरे एक्सचेंज होणार आहेत प्रेक्षकांनो. आता पुढे बघा, नंदिनीला त्या म्हणतात, चल चल आवर लवकर पूजा कर, आता उशीर नको करूस. नंदिनी पूजा करत असते ना तेव्हा वसू आत्याला, तिच्या आईला आणि काव्याला तिथून पळवायचंय. आता नंदिनीने गौरीहाराला सुरुवात केली आहे. वसू आत्या विचार करतात, या दोघी ना इथे का बसल्यात, कधी या दोघी जातायत आणि नंदिनी या खोलीत एकटी बसते असं झालंय मला. आणि आता तिची आई सांगते नंदिनीची, बेटा आता तोंडात पाण्याचा घोट घे आणि मनोभावे पूजा कर. आता वसू आत्या नंदिनीच्या आईला मुद्दाम कटवतात आणि म्हणतात, अगं शारदा जरा बघतेस का बाहेर कोणाला हवं नकोय काय ते. आता नंदिनीची आई म्हणते, हो हो जाते ताई मी. आता त्या बिचाऱ्या तिथून निघून जातात बरं का. वसू आत्याने बरोबर डाव साधलेला आहे प्रेक्षकांनो. आता त्या गेल्यानंतर लगेच वसू आत्या म्हणतात, ए बेटा नंदिनी तुला भूक लागली असेल ना, सकाळपासून धावपळ चालू असेल तुझी, थोडं खाशील का? नंदिनी म्हणते, अहो नाही आत्या, भूक तशी लागली आहे पण आज उपवास असतो ना, खाता येणार नाही. वसू आत्या म्हणतात, अगं असं काही नसतं नंदिनी, पूर्वी ना असं उगी धाक दाखवायसाठी सांगायच्या, पण माझ्या लग्नात ना मी उपवासाचं थोडंसं खाल्लं होतं ग. अगं खाल्लं तर काही होत नाही, काही चुकीचं नसतं. अगं का खायचं असतं माहितीये का, लग्नाचे विधी सुरू झाले नाही ना तर म्हणजे चक्कर येते ग नवरीला. म्हणजे सुरू झाल्यावर सगळे विधी सुरू झाल्यावर चक्कर येते नवरीला. मग चक्कर म्हणल्यावर काव्या घाबरते आणि म्हणते, बापरे चक्कर, अगो ताई काहीतरी खा ना. मग आता लगेच वसू आत्या म्हणतात, हे बघ तू जा आणि तुझ्या ताईसाठी उपवासाचं काहीतरी घेऊन ये बरं काव्या. मग आता नंदिनी म्हणत असते, नको नको आत्या, अहो राहू द्या, थोड्या तासांचाच तर प्रश्न आहे, मी मॅनेज करेल. वसू आत्या म्हणतात, अगं थोड्याच तासाचा प्रश्न आहे म्हणूनच सांगते, काव्या जा बरं घेऊन ये नंदिनीला खायला. अगं बघ तुझी ताई ऐकते का बघ माझं. आता मुद्दाम पुन्हा वसू आत्या टोमणे मारतात नंदिनीला आणि म्हणतात कशा, ए काव्या मी तुझ्या ताईच्या सासरची आहे बरं का, त्यामुळे तुला माझं ऐकावं लागेल, जा पटकन तुझ्या बहिणीला खायला घेऊन ये. आता मुद्दाम काव्याला कटवण्याचा काय तो उद्देश. काव्या आता पटकन जाते आणि नंदिनीला खाण्यासाठी काहीतरी घेऊन येते.
काव्या गेल्यानंतर नंदिनी म्हणते, आत्या किती काळजी करणार हो माझी. आत्या म्हणते, अगं काळजी करणार नाही तर, अगं तुझ्या सासरची आहे बाई मी, मला नसेल तुझी काळजी तर कोणाला असेल. कसली डॅम्बिश आहे ना आत्या. म्हणजे काळजी काळजी म्हणून त्या नंदिनीच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे ही. आता नंदिनीला म्हणते, चल पाण्याचा घोट घे आणि पूजेला सुरुवात कर बरं. नंदिनी पाण्याचा घोट घेते आणि मग पूजेला सुरुवात करते गौरीहाराच्या, आणि मग वसुआत्या बरोबर तिथून कल्टी मारतात. आता बघा प्रेक्षकांनो, खरा थरार पुढे. वसुआत्या आता नंदिनीकडे खूप वेळ बघतात आणि विचार करतात, आता ही या खोलीत एकटी आहे, म्हणजे मिशन नंदिनी सुरू करायला मी मोकळी. आता इकडे बघा, काव्या नंदिनीसाठी काहीतरी खायला घेऊन येत असते, तेव्हा नेमकी काव्याची आजी तिला पकडते. आणि आजी म्हणजे हिच्या आईची आई. आजी म्हणतात, काय ग नंदिनी बसली ना गौरीहाराच्या पूजेला, आणि काव्या, सगळं वेळच्या वेळेवर झालं पाहिजे बरं, उशीर लावू नका. काव्या म्हणते, अगं आजी सगळं व्यवस्थित होणार आहे, अगं तू काही खाल्लं का. मग आजी म्हणतात, अगं घेतला बाई चहा मी, पण नंदिनीचं लग्न आहे ना, कसं होईल काय होईल या काळजीने काही जाईना बघ मला. पण काय ग, तू करवली आहेस ना, तुला भरपूर कामं करावी लागणार आहे, तू खाऊन घे. काव्या म्हणते, अगं मला नाही खायचंय आजी, मी हे ताईसाठी घेऊन चालली आहे. आता हे ऐकल्यावर त्या आजी संतापतात ना आणि म्हणतात, अगं ए थांब, तुम्हाला काही कळतं का. रीती भाती परंपरा नवीन पिढीला काही भानच नाहीये. गौरीहाराला पूजायला बसायच्या आधी नवरी मुलीने उपास करायचा असतो, असं काही खायचं नसतं. काय ग काव्या. काव्या म्हणते, सॉरी ग आजी सॉरी. मग आजीबाई म्हणतात, तुम्हाला न का आई माहिती नाहीये, काव्या तू खाऊन घे बरं आता हे. काव्या म्हणते, ए आजी मला नको, मी ताई सोबत खाईल. आता आजी म्हणतात, अगं तू नवरी नाही बाई, करवली आहेस, नवरीने उपास करायचा असतो. आता आजी म्हणते, माझं ना वेगळं वेगळं उपास आहे. आता आजी म्हणतात, म्हणजे वेगळा वेगळा काय असतो. आता काव्या म्हणते, अगे तुला नाही कळणार ते, तू सोड. आता तेवढ्यात आजीबाईंना कोणीतरी बोलावलंय. मग काव्या विचार करते, कशाला खायचं, ठेवून द्या. आता काव्याने पण जीवासाठी उपास ठेवलाय असं त्यांनी दाखवलंय. त्या मामीबाई आल्या त्यांच्या सासूला बोलवायला. आता त्या निघून जातात आणि काव्या ती प्लेट तिथेच ठेवून देते. नंदिनीचं इकडे पूजा चालू असताना वसुआत्या बरोबर तिथून कल्टी मारतात. आता नंदिनी बिचारी खोलीत एकटी आहे. आता ही सगळी संधी साधून नंदिनीला किडनॅप करण्यात येतं. इकडे नवरदेव बसलेत बोहल्यावर, म्हणजे तिथे पूजेला बसलाय तो पार्थ. आता त्याचे घरचे पण आहेत, सगळे खुश आहेत, एकमेकांकडे बघून स्माइल करतायत. पण कमाल आहे नाही प्रेक्षकांनो, एवढे सगळे कॅरेक्टर सांभाळायची. आता जीवाला शोधत असतो पार्थ, जीवा काही सापडे ना त्याला. आता ती त्याची आई त्याला विचारते, काय रे काय झालं. आता तेवढ्यात पार्थ तिला खुणवतो की जीवा कुठे आहे म्हणून त्याच्या आईला. मग आता त्याची आई त्या मामीला आवाज देते आणि म्हणते, मामी अहो दौलत मामाला सांगा ना, आमचा जीवा अजून आला नाही हो, कुठे गेला काय गेला माहितीच नाही बघा आम्हाला. मामी ठीक आहे असं म्हणतात आणि निघून जातात. हळूच सांगतात त्या मामीच्या कानात. आता जीवाची वाट बघतोय सारखा पार्थ. आता सगळेजण खुश आहेत, सुरुवात झाली आहे सगळ्या विधींना. आता हा पार्थ जीवाला फोन करत असतो बरं का, त्याचे काही रिच्युअल्स झाल्यानंतर. नंदिनी इकडे एकटी आहे. आता वसुआत्याने दीपकला फोन करून सांगितलंय, लवकरात लवकर ये आणि नंदिनीला किडनॅप कर. आता जीवाचा फोन वाजायला लागतो आणि तो फोन असतो पार्थचा. काव्याच्या हातात फोन आहे जीवाचा. जीवा काल फोन काव्याजवळच विसरून गेलाय, म्हणजे त्या मुलीला लागलं ना, त्या मुलीला शॉक बसला म्हणून जीवा एका छोट्या मुलीला घेऊन दवाखान्यात गेलाय. काव्या आता बघते पार्थचा फोन आहे आणि आता ती काही फोन उचलत नसते, कारण पार्थ फोन करत असतो जीवाला. आता टेन्शन आलं ना काव्याला, अरे देवा जीवा हा फोन इथेच विसरून गेला, मी पण न कशाला फोन घेतला त्याचा, हा डंबो केव्हा येईल. सॉरी यार जीवा, उगाचच मी तुझा फोन काढून घेतला. आता काव्या जीवाची अगदी डेस्पिरेटली वाट बघत असते. प्रेक्षकांनो, कधी येईल हा, कधी नाही, किती वेळ झाला, प्लीज प्लीज कम सून डंबो, वाट बघते ना मी तुझी. काव्या मनातल्या मनात असा विचार करत असते. पण आता किडनॅपिंगचा थरार त्यांनी दाखवलाय. एक मोठीच्या मोठी एक चटई घेऊन आलाय तो दीपक आणि त्याच्या हाताखालचा तो मुलगा, आणि आता नंदिनीला ते बेशुद्ध करायचा प्रयत्न करतात. नंदिनी खूप प्रतिकार करते, पण तरी सुद्धा दीपकची ताकद तिच्यावर जास्ती होते आणि नंदिनी बेशुद्ध पडते. आणि मग नंदिनीला त्यांनी एका चटईमध्ये रॅप केलंय. इकडे सगळेजण लग्नामध्ये आता नवरीसाठी हाका मारतायत, जा लवकर नवरी मुलीला घेऊन या. वसुआत्या तिथेच अशा उभा राहून बघतायत किडनॅपिंग व्यवस्थित झाली का नाही झाली. आणि मग बघा प्रेक्षकांनो, या नंदिनीला असं रॅप केलंय त्यांनी त्या चटईमध्ये, असं त्यांनी दाखवलं पूर्ण. आणि मग दीपक आणि त्याच्या हाताखालचा मुलगा नंदिनीला घेऊन निघून जातात आणि वसुआत्या अशा लपतात. तेवढ्यात तिथे काव्या येते आणि म्हणते, ताई ताई कुठे गेली. आता मात्र सगळीकडे आरडाओरडा सुरू झालाय, नंदिनी ताई कुठे कुठे, आणि हा भाग त्यांनी संपवलाय. वसुआत्याने मात्र बरोबर पळून जाण्याचा प्रयत्न केलाय तिथून. काय डॅमेज दाखवली ही आत्या.
एका बाईमुळे काय काय तमाशा होऊ शकतो बघा. मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय आपण. आता मामा संतापतो नंदिनीचा, अशी कशी कुठे गेली नंदिनी, सगळ्या वाड्यात शोधून येतो मामा, पण नंदिनी कुठेच नाही. कुठे गेली नंदिनी, सगळे शोधाशोध करतायत. काव्या आता रडायला लागते, मामा नंदिनी ताई कुठेच नाहीये रे, आता काय करायचं. आता पार्थला काहीतरी कळालंय असं त्यांनी फील करवलंय आपल्याला. आता काय कळालं ते आपल्याला उद्या कळेल. हुश, असा होता बाबा आजचा भाग. प्रेक्षकांनो लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. खूप कमी जण चॅनलला सबस्क्राईब करता आहात, असं करू नका. मालिका पुढे इंटरेस्टिंग होणार आहे आणि सेपरेट चॅनल ठेवलंय मी या मालिकेसाठी. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो सपोर्ट करा मला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. भेटूयात उद्या याच वेळेत. तोपर्यंत धन्यवाद.